श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुरटीचे असे जादुई काही उपाय सांगणार आहेत, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयोगी पडणार आहेत आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेच दिसून येईल. चला तर मग पाहूया आजचा पहिला उपाय. पहिल्या उपायामध्ये आपण तुरटी, जर तुमच्या घरामध्ये नजरदोष असेल किंवा तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये नजरदोष असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आपल्याला अशी सतत एखाद्या व्यक्तीची किंवा लोकांची नजर लागते, तर तुम्ही फिटकरीचा एक छोटा तुकडा, तुरटीचा एक छोटा तुकडा काळ्या कपड्यामध्ये बांधून तो बाहेरच्या साईडला अडकवायचा आहे. हा आहे पहिला उपाय. त्याच्यानंतर तुरटीमध्ये एक छोटासा तुकडा तुरटीचा घ्यायचा, त्याच्यामध्ये काळी मोहरी टाकायची, कापूर टाकायचा आणि घरामध्ये तेजपत्ता असतो तोही टाकायचा आणि ते जाळायचं आणि ते सगळ्या घरातून फिरवायचं. ह्याच्यामुळे तुमच्या घरातील नजरदोष पूर्णपणे नाहीसा होतो. त्याच्यानंतर तुरटीचा एक लहान मुलांच्यासाठी असा छान उपाय आहे की लहान मुलांना जर भीती वाटत असेल झोपेमध्ये, लहान मुलं घाबरतात झोपेमध्ये, काही लहान मुलांना स्वप्नामध्ये सुद्धा भीती वाटते. स्वप्न एखादं जास्त भीतीचंदायक स्वप्न पडलं तर मुलं घाबरतात. तर त्यासाठी तुम्हाला लहान मुलांच्या उशाखाली तुरटीचा छोटा तुकडा ठेवायचा आहे. याचा फरक तुम्हाला लगेच जाणवेल. पण सकाळी उठल्यानंतर याची दक्षता घ्या की तो तुकडा मुलं तोंडामध्ये टाकणार नाहीत. तर त्याच्यानंतर दुसरा उपाय आहे तुरटीचा, तो म्हणजे तुरटीने तुमचा बुधग्रहसुद्धा ठीक होतो. तुरटीचे पावडर किंवा तुरटी पाण्यामध्ये थोडी विरघळवून त्याच्यात तुम्ही चूळ भरली किंवा असं तोंडामध्ये थोडा वेळ ठेवून ते जर थुंकून टाकलं तर तुमचा बुधग्रह चांगला होतो. तुम्हाला तुमची वाणी चांगली होते. तुम्हाला अपॉर्च्युनिटीज यायला लागतात कामासंबंधी किंवा अजून तुमच्या दुसऱ्या कोणत्या बिझनेसच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बिझनेस करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अपॉर्च्युनिटीज यायला लागतात. तुम्ही दर बुधवारी तुम्हाला हे तुरटीचे पाणी तोंडामध्ये घेऊन थूळ भरायचे आहे थोडा वेळ त्याच्याने. त्याच्यानंतर अजून शेवटचा उपाय असा आहे की जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे असं तुम्हाला वाटत असेल, वास्तुदोष हे बघा, जर आपण घरामध्ये वास्तुदोष असेल तर इकडचं टॉयलेट तिकडे करा, तिकडचं किचन इकडे करा, असं आपण करत असतो. तोडफोड घरामध्ये करावी लागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय अगदी छान आहे, अगदी खूप सुंदर उपाय आहे. हा एकदा तुम्ही करून बघा. तुरटीचा एक तुकडा तुम्हाला, आपण घरामध्ये प्रवेश करताना जे पायाखाली ठेवतो, पायदान ठेवतो, त्याच्या खाली तुम्हाला तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे आणि तो तुम्हाला दर शनिवारी बदलायचा आहे किंवा बुधवारी. शनिवारी किंवा बुधवारी तुम्हाला तो तुकडा 8 दिवसानंतर तो तुकडा फेकून द्यायचा आणि दुसरा तुकडा ठेवायचा. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतोय ते तुम्हाला स्वतःला नक्की कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.